नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळते। श्रीकांत शिंदेही वरळी कोळीवाड्यात हजेरी लावणार आहेत। वरळी कोळीवाडा येथील आजची नारळी पौर्णिमा राजकीय घडामोडींची पाहायला मिळते। शिवसेना व ठाकरे गट आता आमने सामने येण्याची शक्यता आहे। आज नारळी पौर्णिमा निमित्त स्थानिक आमदार आदित्य ठाकरे हे दरवर्षीप्रमाणे हजेरी लावत आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर उपसभापती सचिन अहिर यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा हे देखील उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। मागच्या नारळी पौर्णिमेला देखील आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे आले होते आमने सामने। आणि आजच्या नारळी पौर्णिमेत सचिन अहिर आणि आदित्य ठाकरे समोरासमोर येणार का हे आता थोड्याच वेळात समजणार आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी आदित्य ठाकरे हे सध्या आता वरळी कोळीवाड्यात दाखल झालेले आहेत। वरळी कोळीवाड्यात ते या ठिकाणी कोळी बांधवांना भेटतात आणि कोळी बांधवांना भेटून आजच्या संपूर्णपणे या नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा आहेत त्या देताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी ऑनर आपण पाहतोय की आदित्य ठाकरे हे सध्या वरळी कोळीवाड्यात दाखल झालेले आहेत। या ठिकाणी ते आता एका पालखीला देखील भेटलेले आहेत। त्या ठिकाणी कोळी बांधवांसोबत त्यांनी कोळी नृत्य देखील केलं आणि त्या ठिकाणाहून ते पुढे आता समुद्राच्या ठिकाणी निघालेले आहे, ज्या ठिकाणी ते दर्याला जो नारळ अर्पण करून या ठिकाणी दर्या सागराला नमस्कार देखील करणार आहेत। आपण पाहिलं तर दरवर्षी आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थित असतात। नारळी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी सर्व जे कोळी बांधव आहेत त्यांना देखील भेट देत असतात। या भेटीनिमित्त अनेक कार्यक्रम आहेत त्या या कोळीवाड्यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतात। सध्या त्यांच्या सोबत या ठिकाणी आमदार महेश सावंत, त्यासोबतच सुनील शिंदे हे देखील या ठिकाणी आता सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असून आता सर्व कोळी बांधव आहेत ते दर्यावरती निघालेले आहेत। वरळी कोळीवाड्यात एकूण 5 पालख्या आहेत, त्या प्रमुख असतात। या मानाच्या पालख्या आहेत की ज्या दर्या सागरावरती या पालख्या घेऊन जातात। सर्वप्रथम या मंदिरातून पालख्या निघून नारळ आहे तो अर्पण केला जातो आणि दर्या सागरावरती ह्या पालख्या आहेत त्या घेऊन दर्या सागराला नमस्कार देखील केला जातो। आदित्य ठाकरे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा कोळीवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय वरळी कोळीवाड्यामध्ये, परंतु सध्या संपूर्णपणे वरळी कोळीवाडा आहे तो वेगवेगळ्या रंगांनी या ठिकाणी सजलेला नटलेला पाहायला मिळतोय, कारण मोठ्या संख्येने हे कोळी बांधव आहे तो आपला हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात। आणि हा साजरा करत असताना उत्सवात अनेक कोळी बांधव हे आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात। तसेच आदित्य ठाकरे हे देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। वरळी कोळीवाड्यामध्ये सध्या कोळी लोकांची पालखी आहे आणि या पालखीच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी स्वतः ही जी कोळी टोपी आहे ती घेऊन आलेले आहेत। आणि साहेब, कोळी टोपी घालून तुम्ही आलेला आहात, हा संपूर्ण उत्सव आहे सामना म्हणावा या ठिकाणी आदित्यजी श्रीकांत अरे सण आहे हा. त्याच्यावर कुठे आपण हे बालिशपणा करायचं, त्यांचं वाटू दे, त्यांना वाटतं शक्ती प्रदर्शन होतं असं म्हणा। तर ही सगळी दृश्य पाहतोय आपण, सण आहे आणि सणाला सणाप्रमाणे साजरा केला पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणतात। आणि आदित्य ठाकरे आता आपण पाहतोय या ठिकाणाहून निघतानाची जी दृश्य ती देखील आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा प्रत्येकाचे वेगळे वेगळे काही लोकांचे रंग आहेत, काही लोक ते जॅकेट देतात, नाचायला तर लागतं। तर हे मागितलं वगैरे आम्हाला सगळ्यांना आता, पण एक वेगळा माहोल असतो इथे। नक्कीच, परंतु गेल्या वर्षी आपण पाहिला मोठ्या प्रमाणात यावर्षी पोलीस बंदोबस्त सध्या उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी पण जास्त नाही, मला वाटतं त्यांनी पण सणाचा आनंद घ्यावा, तेवढंच आहे। आमच्याकडून तरी कुठे कोणाला त्रास होणार नाही, कारण हा सण आहे आणि ह्याच्यात राजकारण करू नये। पण सर, विरोधक जे आहेत ते जाऊ दे, विरोधक कुठे आता, नारळी पौर्णिमा आज आपण पाहिलं की काल देखील नारळ फुटतायत आता। बोरिवलीमध्ये रात्रीपर्यंत उपस्थित होते आणि बाळासाहेबांचा फोटो होता, शिवाजी महाराजांची ज्यांना मोठे साहेब कळलेच नाहीत काय आहेत ते दिल्ली समोर झुकतात। भोजपुरी गाण्याचा जास्त तिकडे भोजपुरी गाणं तिकडे जास्त तडाखा लावलेला होता स्टेजवरती। भाजपाकडून जे आदेश येतात ते त्यांना करायला लागतात। सगळ्यात महत्वाचं जो निर्णय आपल्याला आता सूर्यास्ताच्या आधी तिथे पोहोचायचंय, आपण तिथे जाऊन बोलू। सर, परिवहन मंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो डावलला गेला आहे। मुख्यमंत्र्यांनी 1 वर्ष मुदतवाढ दिलेली आहे। मला वाटतं पहिला मुख्यमंत्र्यांच्यावर बोलते, मग आम्ही बोलू। हा संपूर्णपणे उत्सव आहे, त्या उत्सवामध्ये सध्या आदित्य ठाकरे आहे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि हा राजकीय विषय नाही, हा एक संस्कृती आहे, वरळीची संस्कृती आहे। त्याच्यामुळे नारळ पौर्णिमेनिमित्त इकडे प्रत्येक जण येतो, प्रत्येक उत्सवाचा आनंद घेतो। त्याच्यामुळे हा उत्सव आहे, हा कुठला राजकारण इकडे नाहीये। आम्हाला आता पोलीस बंदोबस्त काय कशासाठी? राजकीय तुम्ही म्हणताय की काही नाहीये, सांस्कृतिक आहे, पण शक्ती प्रदर्शन या निमित्तानं होतंय अशी पण चर्चा आहे।
शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, कारण की ऑलरेडी शिवसेनेची आमची शक्ती आहे हे जमिनीवरती आहे. आमचे महाराष्ट्रात आमचे खासदार निवडून येतात, आमचे आमदार निवडून येतात. मुंबई महानगरपालिकेवरती पण आमचा भगवा फडकला आहे. त्याच्यामुळे आम्हाला शक्तीचं प्रदर्शन करायची गरज नाहीये. शक्ती ऑलरेडी आमच्या सोबतच आहे आणि जनता आमच्या सोबत आहे. आदित्य ठाकरेंबरोबर संधी मिळाली, नारळ फोडाफोडीच्या कार्यक्रमात सहभागी घेणार तुम्ही, त्यांना इन्व्हाइट करणार तुम्ही, म्हणताय कुठलाही पॉलिटिक्स नाहीये यामध्ये. आणि मला असं वाटतं इकडचे जे स्थानिक आहेत त्यांच्यासोबत आम्ही नक्की, वरळीतले जे स्थानिक आहेत त्यांच्यासोबत आम्ही हा उत्सव नक्की साजरा करू, हे तुम्हाला 100% खात्री सांगतो. नक्कीच. बघा इथे दीपक केसरकर जी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. केसरकर साहेब, मुंबईतल्या वरळी कोळीवाड्यामध्ये आज आपण पाहतोय की अवघ्या काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरे पण या ठिकाणाहून गेले आणि ते म्हणतात की सण आहे, सणाला सणाप्रमाणे साजरा करायला पाहिजे. तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? नारळी पौर्णिमा हा एक पारंपरिक सण आहे आणि तो कोळी लोकांमध्ये अधिक उत्साहाने साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण नेहमी सहभागी होत असतो. सर्वांनी सहभागी व्हावं आणि एकत्रित तो कार्यक्रम करावा, ह्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. शेवटी हा कार्यक्रम साजरा कोळी लोकांनी करायचा आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये साजरा व्हायचं. नारळ फोडाफोडीचा खरं तर हा मान असतो आणि कार्यक्रम सुद्धा असतो आणि त्यामुळे नारळ फोडाफोडीमध्ये राजकीय वर्चस्वाचा नारळ कुणाचा फुटणार याकडे पण सगळ्यांचं लक्ष लागलंय. 2029चं वरळीचं चित्र नेमकं तुम्ही कसं पाहता? 29ला अजून